रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। वडगाव स्टेशन जवळ रेल्वे रूळ खचला, अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला। रेल्वे रूळ खचला, परळी मार्गावरील रेल्वे वाहतूक कोलमडली। परळी गंगाखेड रेल्वे महामार्गावरील परळी पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे पटरी रुळाचा काही भाग मातीखाली दबल्याने खचला। ही बाब रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। 27 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ही बाब लक्षात आली। त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या 3 तासापासून बंद आहेत। परभणी जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टीचा तडाखा हा सुरूच आहे। ओढे, नाल्या, नद्या तुफानी ओसंडून वाहत असून धरणे तुडुंब भरली आहेत। अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे। रस्ते वाहतूक खंडित झाली आहे। याच पावसाच्या तडाख्यामुळे आता रेल्वे सेवाही कोलमडली आहे। परळी रेल्वे महामार्ग गंगाखेड तालुक्यातील वडगाव निळा दरम्यान रेल्वे रूळ खचल्याची घटना घडली असून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गंगाखेड ते परळी दरम्यान गाडी संख्या 57658 ही परभणी शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी पूर्णतः रद्द केली। तर पूर्णपणे गंगाखेड परळी अकोला, मरसूल ते परळी आणि आदिलाबाद ते परळी ते पूर्णा रेल्वे दरम्यान सेवा अंशतः रद्द करण्यात आली असून या मार्गावर तातडीने कामे हाती घेतली आहे। येथून संत गतीने गाड्या सोडण्यात येत असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक ठप्प पडल्याने रेल्वेत प्रवाशांची गर्दी होत आहे। त्यातच आता वडगाव निळा येथील रुळाखालील भराव खचल्याने काही रेल्वे रद्द केल्या तर काही अंशतः रद्द केल्यामुळे परभणी मार्गे धावणाऱ्या बेंगलोर, कर्नाटक, कुरुडवाडी, पनवेल, लातूर, उदगीर, काचीगुडा, विजयवाडा अशा महत्त्वाच्या गाड्या उशिरा धावणार असल्याचे दिसून येत आहे। शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी पूर्णा तालुक्यातील सुडावा रेल्वे स्थानकात पटरीवर पाणी साचले असून रेल्वे गेट क्रमांक 139 वरील भुयारी पुलाची भिंत कोसळली आहे। त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत। रेल्वेच्या वतीने प्रशासनाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।